चीफ जस्टिस ऑफ इंडिया बी.आर. गवाई ने नागपुर में एक तकरीब में शिरकत की। इस तकरीब में महाराष्ट्र के वजीर आला देवेंद्र फडणवीस और मरकजी वजीर नितिन गडकरी ने भी शिरकत की। इस तकरीब से खिताब करते हुए चीफ जस्टिस ऑफ इंडिया बी.आर. गवाई ने कहा कि बाबा साहेब अम्बेडकर ने उन पर की गई तनकीदों का जवाब देते हुए कहा था कि हम मुल्क को तमाम चैलेंजों के लिए मौजू आइन दे रहे हैं और मैं आपको यकीन दिलाता हूं कि ये जंग और अमन के वक्त मुल्क को मुत्तहद रखेगा। जस्टिस बी.आर. गवाई ने मजीद कहा कि जब भी इस मुल्क को किसी बहरान का सामना हुआ है यह मुत्तहद रहा है। मंजूर करण्याकरता प्रस्तावित करण्यात आला आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल त्या भाषणामध्ये फार उत्तम असा सांगोपांग केलेला आहे। आपल्या विद्यालयामध्ये मी अनेकदा भारताच्या राज्यघटनेवर बोललेलो आहे, आज विस्ताराने बोलणार नाही। आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मी ज्यावेळेला घटना समितीमध्ये आलो तर त्यावेळेला माझा एकमेव उद्देश होता आणि तो म्हणजे या देशातील जो वंचित समाज आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करणं हा एकमेव माझा उद्देश होता। आणि मी विचारही केला नव्हता की मला मसुदा समितीवरती घेण्यात येईल आणि मसुदा समितीचा अध्यक्ष मी होईल हे तर माझ्या स्वप्नातही नव्हतं। महाराष्ट्र के वजीर देवेंद्र फडणवीस ने भी नागपुर में मुनक़दा प्रोग्राम से खिताब किया। इस मौके पर फडणवीस ने आइन की तैयारी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के रूल को उजागर किया। पार्क या ठिकाणी तयार झालाय। आपण सगळे लोक जाणतो की भारताचं संविधान हे जगातलं सर्वात सुंदर संविधान आहे। कारण हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक मूल्य आणि शाश्वत भारतीय मूल्य यांची अतिशय उत्तम सांगड घातली आणि भारतीय समाजाला योग्य दिशा मिळेल, या ठिकाणी समतेचं आणि न्यायाचं राज्य स्थापन होईल, सर्वांना संधीचा समान अधिकार असेल आणि कुठेही डिस्क्रिमिनेशन होणार नाही, अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं। आणि हे संविधान कितीही मोठं असलं तरी त्याचा एसेन्स हा या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये, उद्देशिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो।